या पुढील मॅच नासिर 11 पोलादपूर त्यांच्या विपक्षामध्ये अहमद 11 आणि जशी मॅचला सुरुवात होईल आपल्याला आवाज ऐकायला मिळेल द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेट्टे सरांचा. ओव्हर टू चंदू सर. चलो वरद भाई आइए भाई. मैच के मैन ऑफ द मैच. स्पीड अप. लगे हो मैन ऑफ द मैच कौन चाहते. इस मैच के मैन ऑफ द मैं हालांकि सरफराज को लेने जा रहा था कि 5 गेंदें डॉट 4 विकेटें निकाली थी और मैच को जीतने की तरफ जा रहे थे, लेकिन ना, मैच को बनाया बल्लेबाज वरद ने, मैच को पलटा दिया और मैच का मजा अपने फेवर में लिया. इस मैच के मैन ऑफ द मैच वरद. आखिरी गेंद में 6 चाहिए थे, 4 चाहिए थे, ठोका ऊपर से ऊपर तक शॉटे मारा और 6 रन हासिल किया, मैच को जीता. वेल प्लेड. चलो प्रेक्षक है, जितने भी प्रेक्षक है बाहर आइए. प्लीज प्रेक्षक, जितने भी प्रेक्षक है ग्राउंड पे बाहर आइए प्लीज. सरफराज किधर है. सरफराज श्रीवर्धन से जो खेल रहे थे, सरफराज प्लीज आइए यहाँ पे. और जितने भी प्रेक्षक हैं, मैनेजमेंट चाहते हैं कि बाहर निकले प्लीज. अच्छा नहीं होगा. आप ऊपर से ऊपर तक है, आप नहीं तो खेल नहीं. आपके बिना खेल अधूरा है और हम इतने जी जान से प्रेक्षकों को चाहते, उसकी कोई लिमिट भी नहीं, हद नहीं है. आप है सर के ऊपर और ऊपर से ऊपर तक, तो प्लीज खेल भी तो चाहिए. तो आप थोड़े बाहर आइए, खेल को भी होना है. अंपायर अपनी जगह पे गए. यस, अहमद 11 के बैट्समैन भेजिए प्लीज. शतरक्षण सजा हुआ है. चंदू शेट्टी सर, क्या ये मैचेस क्या हो रहे हैं, आखिर ये बात क्या है. इसके पहले चंदू सर इसके पहले सुपर ओव्हर. अगदी जबरदस्त माहौल पाहायला मिळतोय. चंदू सर इसके पहले सुपर ओवर, यहां आखिर गेंद पे 4, ठोक दिया 6. आखिर क्या बात है ये शम्स ट्रॉफी में, आखिर बात क्या, ये बता दो तो सही. मॅचला होते सुरुवात आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतंय मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी. और चंदू शेट्टी इस टीम के स्पॉन्सर है. अहमद, यस आइए अहमद यहाँ पे. देखो कितना छोटा सा बच्चा है. अहमद प्लीज यहाँ आना है. पवन केने, ज्याही खेळाडूच्या नावाची चर्चा सर्व दूरपर्यंत पाहायला मिळते. फरदीन काझी, पवन केने, अंकित कलकी, भावेश पवार, गोरसईची टीम भारतीय आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये ग्रामीण संघांमधील सध्याच्या घडीला आघाडीचं नाव दाखल होताना पाहायला मिळतंय. परंतु हेही विसरून चालणार नाहीये. त्यांच्या समोर दक्षिण रायगड मधील बलाढ्य संघ पोलादपूर, संदीप कदम आणि कंपनी आणि जोडीला महेश नानगुडे सध्याच्या घडीला चर्चेतील नाव आणि जोडीला वाशिक शेख. त्याच्यामुळे हाही संघ काही कमी नाहीये. मजा येणार आहे आणि एक महामुकाबला आपल्या भेटीला येतोय खरा, परंतु सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे दोन्ही संघांना पाठिंबा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात द्यायचा आहे.
और ये देखो चंदू सर, ये टीम के स्पॉन्सर अहमद देशमुख, शबाश अहमद, जुई से लेकर यहां तक आपका आगमन है, थैंक यू। मैच को देखिए। यस, ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। येस, सवयत मॅचच्या दिशेने क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी आहे मित्रांनो. जो चांगला खेळणार आहे तो जिंकणार आहे. जिंकण्यासाठी चांगलं हे खेळावंच लागणार आहे. आज तेलंगे गावात नवीन तयार करण्यात आलेल्या मैदानामध्ये आज फवादभाई मैदान फुल झालं. अगदी चारी बाजूला नजर टाका, ही फायनल नाहीये तरी सुद्धा प्रेक्षकांनी मैदान फुलून जाताना पाहायला मिळत आहे. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन वाशिक शेख पुण्याचे कॅम्प परिसरातील एक दर्जेदार खेळाडू, महाराष्ट्रातील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील एक महत्वाचं नाव. तर स्ट्राईकवर मुंबईचा वंडर बॉय शिवडी मुंबई हरदीन फरदीन. पहिलाच बॉल अल्टी पलटी बॉल सीमा रेषेच्या बाहेर कल्टी 4. पहिल्या चेंडूवरती या पहिल्याच मोठ्या प्रहाराने स्वागत केलंय. काय लाजवाब फलंदाजी आपल्याला फरदीन काझी यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. अगदी महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. पहा, मैदानात पाय ठेवायला जागा नाही अशी गर्दी आहे. ओ हो, या वेळेला पलटवार पाहिला मिळतो इकडे वाशिकचा आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील इकडे केला गेलाय खरा. इकडे तिसऱ्या पंचांची मागणी यस ओव्हर स्टेपिंग साठी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पाहूया काय होईल. मजा येणार आहे या मॅच मध्ये. अगदी छोटंसं गाव आहे महाड तालुक्यातील तेलंगे नावाचं, परंतु हे गाव क्रिकेटच्या नकाशावर येताना पाहायला मिळालंय. त्याचं कारण आहे अंपायर, थर्ड अंपायर. तिसरे पंच लवकरात लवकर इकडे दाखल व्हायचं आहे. माझ्या बरोबरने मंडणगडचे युवा समालोचक जासिम कडवेकर हे देखील जोडले गेलेले आहेत. जासिम, तेलंग्याचा हा माहोल पाहिला तर कसं वाटतंय? खरंच कालच्या दिवसामध्ये सर देखील पाहिलं आपण आपण पाहिलं रोमांचक सामने आणि आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची बेफाट गर्दी आणि मोठ्या प्रमाणावरती एक मोठा प्रवास गाठून या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलेत. खरंच शम्स चॅम्पियन ट्रॉफीज आपण पाहतोय आजची दुसरी रजनी आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षक वर्ग देखील दाखल. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते. क्रेज आहे आपल्याकडे टेनिस क्रिकेटचा आणि त्यातल्या त्यात कोकणामध्ये क्रिकेटचं क्रेज काय असतं हे सांगायची गरज नाहीये. नो बॉल निर्णय येतोय तिसऱ्या पंचांचा. हा, गोरसईच्या कोणत्याही फलंदाजाने सिक्स मारला, जावेद देशमुख यांच्याकडून प्रत्येक सिक्स साठी 500 रुपयाचा पुरस्कार आहे. लगातार 3 सिक्स मारले तर 3000. जव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी महत्वाची मॅच आपल्या भेटीला येणार आहे खरी. प्रेक्षकांनी पहा ना, पाठीमागच्या बाजूला प्रेक्षकांनी चारी बाजूला गर्दी केली आहे. वरती बसण्यासाठी चांगला एक कट्टा आहे, तिकडे सुद्धा तो हाऊसफुल आहे. प्रेक्षक गॅलरी आहे ती सुद्धा हाऊसफुल होताना पाहायला मिळाली आहे. प्रेक्षक आतुर आहेत, कधी एकदा या खेळाडूंना आपण भेटतोय, कधी त्यांच्याबरोबर सेल्फी काढतोय, हेच देखील इकडे होताना पाहायला मिळत आहे. महत्वाची मॅच आहे, दोन्ही संघांसाठी हा महत्वाचा सामना आहे. अंतरा काव्या विजय पेंढारे यांच्याकडून फरदीन काझी जे परळचे आहेत, विजय पेंढारे साहेब त्यांच्याकडून फरदीने जर लगातार 3 सिक्स मारले तर 5000 चा पुरस्कार आहे.
त्याचबरोबरीने सिद्धेश शेठ नगराध्यक्ष पोलादपूर यांच्याकडून सुद्धा पोलादपूर टीमला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पुरस्कार असेल. सगळ्यांना विनंती आहे, कुणी आतमध्ये जाऊ नका प्लीज. कुणी आतमध्ये जाऊ नका, कुणी आतमध्ये जाऊ नका, नाहीतर कमिटी मोबाईल जप्त करेल तुमचा. चला, कुणी आतमध्ये जाऊ नका. चला सर्व सर्व खेळाडू, चला विनंती आहे प्रेक्षकांनी बाहेर यायचं आहे. चला चला प्रेक्षक बाहेर यायचं आहे. चला चला विनंती आहे प्रेक्षक, आपण बाहेर यायचं आहे.
शम्स ट्रॉफी तेलंगामध्ये आपण आहोत. चला प्रेक्षक आता मैदानात कोणी येऊ नका. आणि आयोजन कमिटीने कळवलं आहे मॅच सुरू असताना आता कोणी आतमध्ये येऊ नका प्लीज. आणि मॅचला आता काही क्षणातच सुरू होते. आउट नाही दिलाय ना. चला त्याची पडताळणी होते. तोपर्यंत यासिन सर एक जबरदस्त माहोल बनलाय. म्हणजे अल्पावधीतच ही स्पर्धा नावारूपाला येते आणि काय जबरदस्त माहोल बनलाय सध्या. यस सर, बहुत ही मज़ा आ रहा है. पहली मर्तबा मैं भी तेलंगे गांव में आया हूं और तेलंगा इस प्रतियोगिता का माहौल क्या होता है, मराठी में अक्सर कहा जाता है ना कि याची देही याची डोळा. इसका मैं एक्सपीरियंस कर रहा हूँ. बहुत ही कमाल का ये माहौल क्रिकेट में वातावरण, और इसी वजह से तो ऑर्गेनाइजर इतनी मेहनत करते हैं. देखिए ये मैदान उन्होंने मात्र 8 दिनों में तैयार किया है इस प्रतियोगिता के लिए. सोच सकते हैं कि कितनी मेहनत की होगी, कितना वक्त दिया होगा, कितने पैसे खर्च किए होंगे और कितने जज्बात उनके इस मैदान प्रतियोगिता के बारे में लगे हैं. हालांकि ये मैच कमाल का होने वाला है. हर एक गेंद के ऊपर सस्पेंस और रोमांच हमें देखने को मिलने वाला है. अभी भी थोड़ा वक्त यहाँ पे जरूर जा रहा है, मगर जो भी फैसला होगा वो सही फैसला होगा. हमारे पास टेक्नोलॉजी है और उसका हम इस्तेमाल करेंगे. और 3 अंपायर हमारे पास है. ऑन फील्ड अंपायर है, उसके साथ तीसरे अंपायर है, टीवी अंपायर. जो भी फैसला करेंगे उसके बारे में मैं ज़रूर आपसे इत्तला करूंगा. मगर बहुत ही अच्छी विकेट यहाँ पे प्रिपेयर की है. और इस तेलंगे गांव के आसपास जो भी गांव है, मापरल है, उसके साथ तुडील है. जी हाँ, देखिए जो भी फैसला है. यस यस, तिसरा पंचांचा निर्णय आलेला आहे आणि कमिटीचा सुद्धा निर्णय आला. हा नो बॉल आहे. आणि महत्वाची मॅच आहे. आपल्याही सहकार्याची अपेक्षा असणार आहे. मॅचला आता या ठिकाणी होत आहे सुरुवात. अगदी एका बाजूला फरदीन काझी, एका बाजूला पवन केने, परंतु दोन्ही टीम जबरदस्त आहे. पोलादपूरचा संघ देखील तेवढाच बलवान आहे आणि पोलादपूरची टीम सुद्धा जिंकली तर विकास शेठ गोगावले यांच्याकडून 10,000 रुपयाचा पुरस्कार असणार आहेत. आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर या जबरदस्त अशी मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खरी. परंतु चला जब्यात मॅचच्या दिशेने एक महत्वाची मॅच, हाय व्होल्टेज मॅच होणार आहे. यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये, कारण भारतीय टेनिस क्रिकेट मधील तारे सितारे तेलंगे या गावामध्ये आलेले आहेत. वाशिक शेख, ओहो, या वेळेला यष्टी रक्षकाच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. व्हाईट बॉल तिकडे घोषित केला जातोय. 7 धावा धाव फलकावर. यासिन मर्चंट सर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. स्वतः चांगले कर्णधार राहिलेत, गोलंदाज राहिलेत, व्यापारी आहेत, उद्योजक आहेत आणि चांगले समालोचक आहेत. जव्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा पुण्याचे जबरदस्त खेळाडू वाशिक. ओहो हो, हा बॉल वेगात गेलाय. यष्टी रक्षकाच्या दिशेने संदीप कदम यांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावताना पाहायला मिळतोय आणि इकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. एका बाजूला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील गोरसई ब हा बलाढ्य संघ नासिर 11 पोलादपूर विरुद्ध, ओहो हो, हाई बॉल यष्टी रक्षकाच्या दिशेने अहमद 11 गोरसई एका बाजूला पाहायला मिळते. अहमद 11 तुडील गोरसई आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नासिर 11 पोलादपूर यांच्यातील एक महत्वाची मॅच. आज जर पाहिलं तर अख्खा भारत देश या ठिकाणी या मॅचला पाहत आहे. सगळ्यांचं लक्ष लागलंय आज तेलंगेवर. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न, वा वा वा, एफर्ट्स चांगले केले. तिकडे बॉलची गती कमी करण्याचं काम मात्र तिकडे फिल्डरने केलेलं आहे. आणि धाव फलक जर पाहिलं तर आता 8 वर जाताना पाहिलं मिळतंय. का पोलादपूर सुद्धा काही कमी नाहीये. रायगड जिल्ह्यातील दक्षिण टोक म्हणजे पोलादपूर, जिकडनं जर पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश होतो, सातारा जिल्ह्यात प्रवेश होतो. आणि असंही महत्वाचं पोलादपूर आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या संघाचा डंका आहे तो गोरसई बी. अशा 2 बलाढ्य संघांमधील मॅच रायगडातील भव्य दिव्य स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये.
यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळलाय फरदीन यांच्या बॅट मधून अल्टीपल्टी स्ट्रोक 4 रन. झाली ती 12 धावा फलकावर. मुंबईचा वंडर बॉय फरदीन मैदानाच्या आतमध्ये जोडीला A1 पवन. परंतु महाराष्ट्रातील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील एक महत्वाचं नाव पुण्याचं वाशिक शेख. सगळेच जबरदस्त खेळाडू आहेत. ओ हो 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 यावेळेला दांडी 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 होती, परंतु इकडे विकेट येताना पाहिलं मिळते. आयोजकांना नुकत्याच खास दुबईवरून आणि इकडे विकेट येताना पाहिला मिळते. काय म्हणाल, विकेट येताना पाहिला मिळते आणि ती सुद्धा फरदीन काझी यांची विकेट आलेली आहे. खरंच सर, ज्या प्रकारे आपण पाहिलं फरदीन बॅक टू दी डगा उडत आहे. मोठा धक्का लागलाय टीमला. काय अफलातून गोलंदाजी होती आपण पाहतोय गोलांच्या माध्यमातून. दांडी त्रिफला उद्ध्वस्त केलाय, एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. पहिला धक्का लागलाय फरदीनच्या रूपामध्ये. फरदीन काझी बॅक टू दी पवेलियन. यस, मान्सून सुपर सिरीजचं ऑक्शन येणाऱ्या 11 जून रोजी होणार आहे. गेल्या वर्षी सुपर डुपर हिट स्पर्धा पाहायला मिळाली आणि याही वर्षी जर पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला ऑक्शन देखील 16 पाहायला मिळणार आहे. तर पहिली ओव्हर बऱ्यापैकी राहिली आणि धावसंख्या जर पाहिली तर 12. पहा, मॅच चांगली होणार आहे. गोरसई जबरदस्त आहे आणि पोलादपूर सुद्धा जबरदस्तच आहे. इस मजा येणार आहे. बीच चंदू शेट्टी सुफियान समनाके की तरफ से 500 रुपए का इनाम वासिक शेख को आया हुआ है. ओवर टू कम बॉक्स. इकडे पहिली ओव्हर मात्र संपताना पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावर देखील पाहायला मिळत आहेत आणि आता गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. आर्यन पवार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही बाजूला पवार आहे म्हटल्यानंतर पवार पाहायला मिळणार आहेत, कारण भावेश पवार सुद्धा एका बाजूला आहेत. पाहूया महत्वाची मॅच. ओ हो हो, हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळाले. सुरुवात डॉट बॉलनी होताना पाहायला मिळते. पोलादपूर विरुद्ध जर पाहिलं तर एक महत्वाची मॅच. गोरसई एका बाजूला, अहमद 11 तुडील दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नासिर 11 आपल्याला पाहायला मिळते. या दोन बलाढ्य संघांमधील मॅच. काय गर्दी केली आहे प्रेक्षकांनी या ठिकाणी, मोठ्या प्रमाणावर मात्र या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी झाली आहे. ओ हो हो, आई बॉल चांगला पाहायला मिळतोय. रन घेण्याचा प्रयत्न होतोय आणि ओहो, संदीप कदम अगदी दांडी गुल करून टाकली आहे. नेम लावला आणि काय मारलाय. मेंढी ऑन फायर. काय नेम लावलाय संदीप कदम. लिजेंड खेळाडू म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि पवनला माघारी परतावं लागतंय. 2 विकेट आल्यात. पहा, मॅच जबरदस्त होणार आहे. अहमद 11 टीम मध्ये भारतीय टेनिस क्रिकेट मधील तारे सितारे आहेत, परंतु पोलादपूरची नासिर 11 ही जी टीम आहे ती सुद्धा काही कमी नाहीये. पहा, आणि संदीप कदम यांनी जी संधी मिळाली, चान्स मिळाला आणि मग काय स्टंप उडवला संदीप कदम. वाशिक शेख यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार या ठिकाणी जमा झालाय. प्रणय गुडेकर यांच्याकडून वासिक यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार जमा झालाय. जे प्राइज देत आहेत त्यांना विनंती आहे, आपली नोंद होते का चेक करा, नंतर समालोचकांवर यायला नको. यावेळेला वेगवान चेंडू पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. आर्यनची दमदार गोलंदाजी सध्या पाहायला मिळते, परंतु हे खेळाडू काही कमी नाहीये. सूरज केने, संदेश केने
महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला गेली काही वर्ष आघाडीचा संघ म्हणून गोरसई का ओळखला जातो, आज त्यांना इकडे दाखवावं लागणार आहे. पहा, प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला सिद्ध करायचंय. तुम्ही काल काय खेळलात याला महत्व नाहीये, तुम्ही आज काय करताय याला महत्व आहे. आणि सध्या हे दोन्ही टीम खूप चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला तरी खेळताना पाहायला मिळत आहेत. ओहो, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा संदीप कदम एक अफलातून कॅच या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. विकेट मात्र आलेली आहे. पोलादपूरने थोडासा दबाव निर्माण केलाय. काय म्हणाल? या खरंच तर ज्या प्रकारे आपण पाहतोय सूरज केने देखील बॅक टू डगआउट जात आहेत, बॅक टू बॅक विकेट जात आहेत. हा सामना आपल्याला एक दर्जेदार सामना पाहायला भेटणार आहे. खरंच आपण पाहतोय तिसरा धक्का बसलाय टीमला. ज्या प्रकारे प्रेक्षक आले त्या प्रकारे सामना देखील रंगतोय. सामना रंगताना पाहायला मिळतोय. राहुल केने मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. परिस्थिती गंभीर आहे, परंतु कुणाला तरी खेळपट्टीवर खंबीर राहावं लागेल. हे प्रेक्षक पहा झाडावर बसून मॅच पाहत आहेत. बाबा रे, जिकडे आहेस एकदा सावध बस. आपली सुरक्षा सुद्धा महत्वाची आहे. स्क्रीनवर दाखवतायत. भाऊ, आपलंही स्वागत आहे. ही गर्दी आहे प्रेक्षकांची. आणि तेलंगेची स्पर्धा सुफियान भाई या वर्षी सुद्धा तुम्ही सुपर डुपर हिट करून टाकली. दुसऱ्या दिवशी हा माहोल आहे, तर शेवटच्या दिवशी काय असेल? आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. उद्या सुद्धा हे चित्र असणार आहेत. भले भले खेळाडू तेलंगेमध्ये येणार आहेत. परवा सुद्धा हेच असणार आहे आणि आज सुद्धा तेच पाहायला मिळतं. इकडे धावसंख्या जर पाहिलं तर 12. अजूनही जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये रन आलेला नाहीये. आर्यनची अप्रतिम गोलंदाजी. हो हो हो, चांगला बॉल पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा त्याला ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. राहुल केने आणि संदेश केने या दोघांना मात्र आपल्या टीमला सावरायचं आहे. असं कित्येकदा झालंय. गोरसई संकटात सापडली आणि संकटातून बाहेर पडली आहे आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न मात्र करावे तर लागणारच आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गेल्या काही वर्षात पोलादपूरच्या टीमच्या नावाची चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळाली. दक्षिण रायगडातील प्रेक्षकांचा पाठिंबा पोलादपूरला सुद्धा असणार आहे आणि महाराष्ट्रभरातून गोरसईचे फॅन देखील काही कमी नाही आहेत. त्याच्यामुळे या मॅचचं एक वेगळं महत्व प्राप्त झालं आहे. 70-70 स्पोर्ट्सवर सुद्धा सध्या मोठी गर्दी असणार आहे, कारण मॅचही तेवढीच जबरदस्त आहे. एका बाजूला पाहायला मिळत आहे संदेश केने. काय बॉलिंग केली आहे. आर्यन पवार यांनी आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवण्याचं काम केलंय. हो, हाई बॉल चांगला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि हो हो, आणखीन एक विकेट. धक्का बसलाय आणखीन एक. या आर्यन पवारचं कौतुक करावं लागेल. या ओव्हर मध्ये त्यांनी फक्त 1 धाव दिली आहे, त्याच्यामुळे टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आणि आला रे आला, मैदानाच्या आतमध्ये आता भावेश पवार आला. एंट्री होते. खरंच सर, ज्या प्रकारे आपण पाहतो काय अप्रतिम अफलातून गोलंदाजी केली आर्यन याने. ज्या प्रकारे आपण संघाला आशा होती, अपेक्षा होती, त्या अपेक्षेवर पुरणपूर पार पडलाय आणि चांगली कामगिरी केली. महत्वाचं विकेट गेले षटक क्रमांक 2 मध्ये. पहा, पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर रन झालेले आहेत फक्त 13. अजूनही 3 ओव्हर बाकी आहे. परंतु गोरसईच नाही तर भारतीय टेनिस क्रिकेटचा संकट मोचक सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गाव गोरसई, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, नाव भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. परंतु पुण्याचे वाशिक शेख यांची गोलंदाजी देखील तेवढीच धारदार पाहायला मिळत असते. आता राहुल केने आणि भावेश पवार, आपल्या गावाचं नाव त्यांनी मात्र महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यापर्यंत नेलंय. आज तेलंगे आणि महाड मध्ये आलेले आहेत हे सगळे. यावेळेला बॉल थोडीशी उसळी जास्त पाहायला मिळाली. पंचांनी व्हाईट बॉल तिकडे घोषित केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. प्रेक्षकांची गर्दी पहा. मला वाटतं कॅमेरामध्ये माझ्या असं प्रत्येकाने एक व्हिडिओज काढून ठेवायला पाहिजे. अशा प्रकारची गर्दी दुसऱ्या दिवसाची आणि एवढा जबरदस्त माहोल आजच बनलाय. विशेष म्हणजे लाईट किती सुंदर आहे. लख प्रकाश मैदानाच्या आतमध्ये.
हा बॉल थोडासा लांबूनच कट करण्याचा प्रयत्न राहिलाय. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. जर मोठे फटके नाही आले तर दबाव वाढणार आहे, हे विसरून चालणार नाहीये. काल शुभम गीते एकट्या खेळाडूने 2 हाफ सेंचुरी मारलेल्या आहेत, त्याच्यामुळे आजही रन करावे लागणार आहेत. आणि काल सुद्धा कमी धावसंख्येमध्ये सुद्धा मॅच रंगलेले आहेत. हो हो हो, पाठीमागे खेळायला गेले, नाही शक्य झालंय. वाशिकचा आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक डॉट बॉल. या ओव्हरमध्ये येणारा किंवा या डावात येणारा प्रत्येक डॉट बॉल तेवढाच महत्वाचा आहे. अहमद 11 गोरसई एक चांगली ताकदवर टीम दाखल झाली आहे. उत्तर प्रदेशातून अंकित कालकी सारखा एक धुरंधर गोलंदाज सुद्धा याचा आयकॉन फरदीनच्या जोडीला या टीम मध्ये पाहायला मिळतोय. परंतु पोलादपूर सुद्धा कमी नाहीये. हाई बॉल थोडासा पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. डॉट 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 लाईन लावली आहे डॉट बॉलची. सर काय अप्रतिम गोलंदाजी करतोय, काय अफलातून गोलंदाजी राहिली. पण आपण अजूनपर्यंत पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती भावेश पवार असेल, त्यांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. खरंच सर ज्या प्रकारे बोलतात ना की भूतकाळात केलेली कामगिरी फक्त इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिली जाते, वर्तमान काळात कामगिरी करावी लागते. हो, हाई बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने थोडासा लांबून, परंतु व्हाईट बॉल खेळवला जातोय. ज्या प्रकारे आपण पाहतोय चांगली स्पर्धा, त्यामध्ये एक चांगलं आयोजन आणि त्यामध्ये एक रोमांचक सामना, एक महत्वपूर्ण बॅटल. मजा येणार आहे या मॅच मध्ये. जसजसा सामना पुढे जाणार आहे ना, या मॅचची एक वेगळीच मजा पाहायला मिळणार आहे. कारण दोन्ही टीमला हार मंजूर नाहीये. एका बाजूला भावेश पवार असतील तर एका बाजूला संदीप कदम आहेत. यांच्यामधील ही महत्वाची मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. आज मात्र क्रिकेटच्या क्षितिजावर या तेलंगेच्या चॅम्पियन्स ट्रॉफीची चर्चा मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळते. दबाव प्रत्येकाला असतो, येतो, तो मात्र हटवावा लागतो. यावेळेला खेळाचा होता एका बाजूला, गेला एका बाजूला. रिझल्ट महत्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि इकडे तेच झालंय. बॉल जातोय सीमा रेषा पार, 4 चौकार. अशाच फटकेबाजी करणं गरजेचं आहे, टीमला मोठे फटके मारणे गरजेचं आहे. हा बॉल वेगात गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. मागील बॉलचं उत्तर मात्र या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहेत. एक चांगला बॉल सादर केलाय पुन्हा एकदा, आणि स्कोर जर पाहिला तर सध्याच्या घडीला आहे 19 धावा धाव फलकावर. संत गतीने ही धावसंख्या पुढे चाललेली आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये भावेश आहेत आणि राहुल केने सुद्धा आहेत. यावेळेला फटका खेळलाय, परंतु हा फटका फसलाय. गोलंदाज मागे निघाले आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु भावेश यांनी सांगितलं नाही, आता आली रे आली, माझी बारी आली, असंच म्हणतात की काय. आणि याच्या नंतर स्ट्राईक घेण्याचा त्यांचा इरादा असणार आहे, कारण 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 19. सुरुवातीला जर पाहिलं तर गोरसईवर सध्या तरी पोलादपूर भारी आहे. खरंच सर ज्या प्रकारे आपण पाहतोय 3 षटकामध्ये धावफलकाची धावा फक्त आणि फक्त 19 धावा जोडल्या गेल्यात. आणखी 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये भावेश पवार यांना मात्र मोठे फटके, मोठे हल्ले मारणे गरजेचं आहे. मान्सून सुपर सिरीज 27 जून ते 30 जून या कालखंडामध्ये असणार आहे, जी ऑक्शन बेस स्पर्धा गेल्याही वर्षी खूप दर्जेदार पाहायला मिळाली होती. मान्सून ब्लास्ट ही आणखीन एक 70-70 प्रस्तुत असणारी मानाची स्पर्धा. 9 जुलै ते 12 जुलै या कालखंडामध्ये या 2 मोठ्या स्पर्धा. त्यानंतर काल ऑल इंडिया ओपन खासदार चषक ही स्पर्धा सुद्धा 29 ते 31 याच महिन्याच्या मे महिन्याच्या आपल्याला जोगेश्वरी मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे. एक मोठं आयोजन आपल्या भेटीला येत आहे. तर अशा खूप साऱ्या दर्जेदार स्पर्धा येणार आहेत. परंतु सध्या तेलंगणाची स्पर्धा चर्चेत आहे, आणि बॉलिंगसाठी पोलादपूरचा पोलाड म्हणजेच कल्पेश मोहिते दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणि बॅटिंगसाठी एक नाही अनेक स्पर्धा ज्यांच्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर एक हाती जिंकून दिल्या, तेच भावेश पवार. पहा, उगाचच कुणाचं नाव होत नाही, त्याच्या मागे मेहनत आहे. आणि आज भावेश पवार यांना पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल या मंचावर. आपल्या गोरसई या गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी भावेश पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न केलाय, तिकडे पोलादपूरचा पोलाड पहिल्याच बॉलवर मोठी विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. भावेश पवार आउट.
खरंच सर, ज्या प्रकारे आपण पाहिले बॅक टू बॅक विकेट गेल्यानंतर भावेश पवार अल्सो बॅक टू दी डगआउट जावं लागलाय. एक मोठा धक्का लागलाय टीमला. ज्या प्रकारे आपण पाहतोय चौथं षटक प्रगती पथावरती आहे. प्रेक्षकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती, गर्दी देखील आहे. खरंच आपण पाहतोय शम्स चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व चौथं आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी आहे. सुफियानभाई जट्टाम यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली स्पर्धा एक मानाची स्पर्धा आणि याची दुसरी रजनी. दुसरी रजनी कुणाला तरी खेळावं लागणार आहे. पहा, नाही 70-80 झाल्या, परंतु 45-50 पर्यंत तरी जावं लागणार आहे. आणि अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. त्याच्यामुळे गोरसईला सुद्धा संधी आहे. पोलादपूरचा वर चष्मा सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय खरा, परंतु कल्पेशने घेतली पहिल्याच बॉलवर भावेश पवार यांची ही विकेट. महत्वाची मॅच महाड तालुक्याच्या तेलंगे गावात. पहिलाच बॉल फुल टॉस, खराब बॉल केला. तिकडे आहेत फिल्डर, परंतु ते पाहत राहिले. किशोर मुकादम गेलेत आणि पहिल्याच बॉलवर आपल्या बॅटिंगचा दम दाखवलाय. सिक्सर. नंतर तुमच्या सगळ्या खेळाडूंना ते पैसे द्या. चला, आणि षटकार आलाय पहा, याचाच उल्लेख आपण करत होतो. जर 6 आले, जर 4 आले, मॅच मध्ये मजा येईल. आणि किशोर मुकादम यांनी सिद्ध केलंय, मला माझ्या गावासाठी आज खेळावं लागेल हे सांगतायत. याही वेळेला फटका चांगला खेळलाय. समोरच्या दिशेने मारला गेलेला फटका आहे. फिल्डर येत आहेत तिकडे, फेकी करतायत. 1 रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. एक महामुकाबला सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्यावर अख्ख्या महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष पाहायला मिळत आहे. धावसंख्या 26 झाली आहे आणि अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. या पहिला पुन्हा उडवलाय. रा 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 खतरनाक षटकार. अशाच प्रकारे फटकेबाजीची आशा अपेक्षा आवश्यकता आहे टीमला. 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळेल. काय अफलातून फलंदाजी झाली मैदानाच्या आत. यस, चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 32 धावा धाव फलकावर आहेत आणि या 2 षटकाराने मॅचचं गणित बदललं. ही टीमच अशी आहे पहा, एक नाही खेळला तर दुसरा खेळतो, दुसरा नाही खेळला तर तिसरा खेळतो, तिसरा नाही खेळला तर चौथा खेळतो. आणि क्रिकेटच्या खेळात सांघिक खेळ आहे हे करावं देखील लागतं, कारण क्रिकेटचा खेळ हा एकट्याचा नाहीये, हा 11 जणांचा आहे. आणि एखादा जरी नाही खेळला तर त्याला दुसऱ्याने सावरावं लागतं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये थोडासा दबाव निर्माण केला होता, परंतु या 2 षटकाराने थोडासा नक्कीच हटवलाय खरा. 1 रन त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे गेली आहे. आता धावसंख्या झाली आहे 33 धावा. 50 ची मॅच चांगली होऊ शकते आणि तो प्रयत्न या ठिकाणी करावा लागणार आहे. खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये किशोर मुकादम गेले आणि त्यांनी मॅच स्टार्ट केली. त्यांनी मारलेला षटकार मॅचचं गणित बदलताना पाहायला मिळालाय, परंतु गोरसई अजूनही संकटाच्या बाहेर नाहीये, कारण पोलादपूरचा संघ देखील तेवढाच तगडा आहे. महेश नानगुडे, वाशिक शेख आणि यासारखे बॅटर देखील या टीम मध्ये आहेत. ओ हो, हा बॉल थोडासा लांबून कट करण्याचा प्रयत्न राहिला. कल्पेश ओव्हरची सुरुवात 22च्या विकेटने केली. त्याच्यानंतर जर पाहिलं तर रन आले खरे, परंतु इकडे डॉट बॉल सुद्धा येताना पाहायला मिळतोय. ओव्हर संपल्या 4 आणि रन झालेले आहेत 33. काय म्हणाल, 1 ओव्हर अजून बाकी आहे. खरंच सर, हा महत्वपूर्ण षटक असेल. 4 षटकामध्ये आपण पाहिले 33 धावा जोडल्या गेल्यात. या षटकामध्ये आणखी 15 तरी धावा आल्या तर खरंच एक चांगलं टार्गेट, चांगलं टोटल सेट होतात आपण पाहणार आहोत. ज्या प्रकारे फलंदाजी मैदानाच्या आत या 2 फलंदाजांच्या माध्यमातून चालले, त्या प्रकारे या अंतिम षटकामध्ये मोठे फटके, मोठे हल्ले मारणे गरजेचं आहे. प्रेक्षकांना पर्वणी. अजूनही केतन मात्रे येणं बाकी आहे. अजूनही सरोज परमाणिक इकडे येणार आहे. जगत सरकार इकडे येणार आहेत. श्रेयस कदम इकडे येणार आहेत. म्हणजे एकाहून एक रथी महारथी इकडे येणं बाकी आहे. आजचा दिवस देखील काही कमी नाही आहे. प्रेक्षकांची तोबा गर्दी झालेली आहे आणि प्रत्येकाने प्लॅनिंग केलं होतं. कोणी आपल्या मित्राला पहिलं सांगितलं असेल, तुझ्या बाईकवर मला घ्यायचं, आपल्याला तेलंगणाला जायचं आहे. काही जणांनी सांगितलं असेल, तुझी 4 व्हीलर काढ, वाटलं तर डिझेल किंवा पेट्रोल आपण सगळे मिळून टाकू, परंतु जाऊ तेलंगणाला. असे सगळ्यांचे प्लॅनिंग झालेत आणि बऱ्याच जणांनी तेलंगे गाठलाय. काही आमच्यासारखे एसटीने सुद्धा आले असतील.
पाहूया सगळ्यांनी तेलंगे गाठलाय आणि मजा घेतात या क्रिकेटच्या अद्भुत खेळाची. शेवटची ओव्हर. पहिला बॉल अखूट टप्प्याचा लांब आपटला आणि चुकीला माफी नाही. पंचांनी नो बॉल देखील घोषित केलाय आणि इकडे येतोय सिक्सर. बॅटमधून आलेला षटकार पाहायला मिळाला आणि नो बॉल देखील घोषित करण्यात आलाय. धावसंख्येने उसळी घेतली. आता धावसंख्या जाऊन पोहोचली 40 वर. काय म्हणाल? खरंच सर, हा आता महत्वपूर्ण फटका ठरणार आहे. ज्या प्रकारे आपण पाहिलंय 4 षटकाची समाप्ती असेल, कारण की 24 चेंडूमध्ये 40 धावा, आता 10 धावांच्या सरासरीने आपण पाहतोय स्कोर बोर्डवरती. थोडीशी पडझड झाली, त्याच्यातून टीम सावरताना पाहायला मिळते. खरी अजूनही सामना संपलेला नाहीये, डाव संपलेला नाहीये. पहिला डाव. चला मॅच सुरू करायची आहे, कारण ही केवळ ऑफिशियली जर पाहिलं तर यानंतर सुद्धा 4 मॅच बाकी आहेत, बरोबर ना? याच्यानंतर 4 मॅच होणं बाकी आहे. फ्रीडचा सामना करायचा आहे राहुल केने. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर जाईल याची रक्षकाच्या दिशेने. पुन्हा एकदा वाईट बॉल त्या ठिकाणी कळवला जातोय. धावसंख्या 41 वर. 6 यस त्याचा या पंचांनी मागणी, फिल्डिंग टीमने मागणी केली आहे, दाद मागितली आहे या वाईडला. चॅलेंज केलं गेलंय. प्रेक्षकांनी पहा एन्जॉय करतायत. चारही बाजूला प्रेक्षक एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत आणि या परिसरामध्ये ज्यावेळेला प्रेक्षक येतात एक वेगळीच मजा, वेगळाच आनंद. मग महाडच्या चांदे ग्राउंडवर असू देत, रॉयल फेस्टिवलच्या ग्राउंड असू देत, किंवा वडवलीच्या ग्राउंडवर असू देत, किंवा एवनच्या निजामपूरच्या ग्राउंडवर असू देत, किंवा या परिसरात होणाऱ्या स्पर्धा, या वलयांकी स्पर्धा पाहायला मिळत असतात. आणि आजही जर पाहिलं तर इकडे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झालेली आहे. योग्य बॉल. यस, हा बॉल योग्य होता. डॉट बॉल इकडे येतोय. यस, 40 धावा धावफलकावर आहे. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. थोडीशी घाई करायची, बराचसा विलंब होतोय, कारण यानंतर 4 मॅच अजूनही बाकी आहेत आणि 12:30 वाजलेत. अगदी 1-1.25 तास जरी एका मॅचला पकडला तरी 6 वाजतील. चला घाई करा. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मन जिंकून घेते. यावेळेला आखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा केलाय आणि बॉलला दाखवली सीमारेषा राहुल केने यांनी. वा वा वा, सिक्सर. ची अपेक्षा आहे टीमला आणि त्यावेळेस एक मोठा दमदार फटका आपण पाहिलाय. डबल 6 धावांसाठी कन्वर्ट केला आणि 6 धावा देखील जोडले गेल्यात. पहा, आयकॉन बाद झाले, भावेश बाद झाले, फरदीन बाद झाले. त्यानंतर जर पाहिलं तर या पवन बाद झाले. विकेट आल्या खऱ्या, 5 विकेट गेल्या, परंतु किशोर आणि राहुल, ग्रामीण टीम एका खेळाडूवर नसते, ती 11 खेळाडूंवर असते. या 2 खेळाडूंनी पुन्हा एकदा दाखवलंय गोरसईचा दमखम. हा बॉल पुन्हा थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न राहिलाय. हे काय चाललंय? एक मोठा फटका, त्यानंतर येतोय डॉट बॉल. तेच इकडे पाहायला मिळत आहे. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. एक बॉल मात्र महत्वाचा आहे. अजिंक्य पवार तेवढेच महत्वाचे आहेत या टीमसाठी सुद्धा. टीमची धावसंख्या 50च्या दिशेने करते वाटचाल. काही बॉल बाकी आहेत, परंतु प्रेक्षकांचं लक्ष या मॅचवर लागलंय. काय मॅच चालली आहे, काय मुकाबला चाललाय, आणि 2 बलाढ्य टीम, बलाढ्य आयकॉन यांच्यामधील महत्वाची लढत आज आहे तेलंगे महाड चॅम्पियन्स ट्रॉफी. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नाही पाहायला मिळालंय. एक धाव तिकडे मिळेल, फेकी केली लगेच. महेश नानगुडे होते त्या ठिकाणी. सध्याच्या घडीला चर्चेतील खेळाडूंपैकी आणखीन एक नाव, ते म्हणजे महेश नानगुडे. त्यांना आपण या ठिकाणी पाहतोय खरे.
धावसंख्या जर पाहिली तर 47 वर गेलेली आहे. मॅच जबरदस्त होणार आहे. क्रिकेटचा खेळ हा मित्र हो 2 डावांचा आहे, एका डावाचा नाही आहे. आणि आपण हे सगळं पाहायला आलो आहे. कुणाची बॅटिंग, कुणाची बॉलिंग, कुणाची फिल्डिंग, कुणाचा रनआउट, हे सगळं काही पाहायला मिळणार आहे आपल्याला. आणि म्हणून तर प्रेक्षकांनी गर्दी केली या तेलंगे गावामध्ये. कोणी रत्नागिरी जिल्ह्यातून, कोणी जर पाहिलं तर या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातून, कोणी रायगडाच्या कानाकोपऱ्यातून इकडे आलंय. यावेळेला पुन्हा बॉलची हवाई यात्रा. दूर 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 जा, शोधून आणा बॉल. सिक्सर. प्रकारे आपण पाहतो की अफलातून फटकेबाजी होत आहे. खरंच परिस्थिती मनासारखी नसते, मनासारखी बनवावी लागते. आणि या दोन परिस्थिती मनासारखी बनवून मोठे प्रहार, दमदार, दर्जेदार, काय अफलातून फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आत पाहायला भेटते. पहा, ही मॅच दोन्ही टीमच्या बाजूने चालली आहे. 3 ओव्हरमध्ये ही पोलादपूरच्या बाजूने होते आणि नंतरच्या 2 ओव्हरमध्ये ही घोरसईच्या बाजूने सुद्धा आली आहे. पहिल्या डावात मजा आहे, दुसऱ्या डावात सुद्धा मजाच येणार आहे. 53 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. फाईट करण्या इथपर्यंत घोरसई पोहोचली आहे. हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. यस, आणि इकडे विकेट येताना पाहिलं मिळते. आणि पहिला डाव संपलाय. 53 रन झालेत, 54 करायचे आहेत. परंतु प्रेक्षकांना आनंद मिळतोय. दोन्ही टीम जबरदस्त आहेत आणि मॅच कट टू कट 50-50 आहे. गोरसई की पोलादपूर. खरंच सर, ज्या पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं अफलातून फलंदाजी राहिली नव्हती. पहिल्या 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 19 धावा जिथं होत्या आणि पुढच्या 2 षटकामध्ये तब्बल खूप धावा आल्या आणि धावांचा डोंगर आपण पाहतोय. 5 षटकामध्ये उभा करण्यात आलाय. टीम तर आपण मैदानाचा ताबा घेताना तर पाहतोय. आणि आता रंगतदार सामना, हा सामना रंगतदार आहे. खरंच आपण पाहतो हाय व्होल्टेज सामना आहे, पैसा वसूल मॅच. यस, इसके बाद फिर मैच होगा यूई स्पोर्ट्स सुरई वर्सेस आरिफ इलेवन. बोथ कैप्टन आइए टॉस बॉक्स में. इस बीच गफ्फार जनाब की तरफ से राहुल केनी को 500 रुपये, अमीन जमाने की तरफ से 200 रुपये, जावेद देशमुख की तरफ से राहुल के लिए 1000 प्लस जो सेकंड बैट्समैन था उनकी तरफ से 500 रुपये. तो बोथ कैप्टन यूई स्पोर्ट्स सुरई और आरिफ इलेवन, आइए भाई टॉस के लिए आइए. अरे काय बोल बोल ना. अंकित अगर महेश का विकेट लेते तो जनाब की तरफ से 500 है, गफ्फार जनाब की तरफ से. आइए भाई, दोनों टीम को कैप्टन आरिफ आरिफ 11 वर्सेस यूई स्पोर्ट्स. आ जाए भाई. सलमान 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 जटाम, सलमान जटाम आइए टॉस के लिए.
यस, सलमान झट्टा आ चुके हैं और कैप्टन ऑफ यू स्पोर्ट्स बिरवाड़ी रुपेश पवार और कैप्टन ऑफ राज पाटिल टेल इज कॉलिंग. यस, इट्स टेल विन द टॉस अनसिलेक्टेड टू फील्डिंग. शतरक से लिया है. अरे पंतुले यांच्याकडून पोलादपूरच्या बॅटरसाठी प्रत्येक सिक्सला 500 रुपयाचा पुरस्कार. माजी नगराध्यक्ष सिद्धेश शेट यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. आणि जाऊयात पहा ज्यांनी ज्यांनी महत्वाची मॅच पहा. जरी या 54 करायच्या जरूर आहेत, परंतु एक गोष्ट पाहायला मिळते. माझ्याबरोबरने प्रशांत तांबे, महाडचा गोड आवाज आमच्या बरोबरने जोडले गेलेले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येच गेल्या वेळेला आमची भेट झाली. तर प्रशांत, 54 जरी छोट्या वाटत असतील, परंतु अंकित कालकी जो सध्या भारतीय टेनिस क्रिकेटमधील टॉप बॉलर आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पवन केने चांगले बॉलर आहेत. भावेश पवार सारखा म्हणजे ISPL सारख्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर घेतलाय. आणि म्हणजे एक दर्जेदार गोलंदाजी एका बाजूला पाहायला मिळते आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पोलादपूरची बॅटिंग लाईनअप सुद्धा चांगली आहे. आणि त्यातल्या त्यात प्लस पॉईंट म्हणजे महेश नानगुडेचं फॉर्मात असणं आणि वाशिक शेख असे बॅटर आहेत जे सुद्धा मॅच अगदी नुकतीच त्यांनी सावरण्याची स्पर्धा गाजवली आहे. त्याच्यामुळे ही मॅच जबरदस्त होणार आहे. पहिला डाव जबरदस्त झाला, तसाच दुसरा डाव सुद्धा रंगणार आहे. प्रेक्षकांनो, आनंद घ्या या दर्जेदार क्रिकेटच्या खेळाचा, चॅम्पियन्स ट्रॉफीचा, तेलंगे या गावामध्ये दर्जेदार आयोजनाचा. आजचा दिवस क्रिकेटचा आणि तेलंगे या गावाचा. जाऊयात मॅचच्या दिशेने. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 70-70 स्पोर्ट्सवर सुद्धा आमच्याबरोबर बरेचसे चाहते जुडलेत. त्या सगळ्या चाहत्यांचं स्वागत. बॉलिंगसाठी येत आहेत राज्य उत्तर प्रदेश आणि गाझीपूरला बिलॉंग करणारा हा पूर्वांचल एक्सप्रेस, गाझीपूरचा स्लोवर किंग अंकित कालकी बॉलिंगसाठी. समोर वासिक. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर स्ट्रोक खेळलाय खरा, टायमिंग नाही झालंय. हो 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 हो, बचावले गेले. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि 2 रन कंप्लीट. पहिल्याच बॉलवर 2 रन कंप्लीट सुद्धा होताना पाहायला मिळत आहेत. स्लो बॉलवर फसले होते वाशिक, परंतु भाग्यशाली राहिले, तिकडे फिल्डर नव्हते. नक्कीच सर, लहानपणी आई सांगायची की चोरी करू नको, परंतु क्रिकेट खेळत असताना धावांची चोरी करणं देखील तितकंच गरजेचं. सिंगल होती, सिंगलला त्वरित डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि या 2 धाव्यांच्या साथीनं इथून पाठलाग चालू झालाय धावसंख्येचा. अगदी महत्वाची मॅच असणार आहे. चढ उतार पाहायला मिळणार आहेत. काही बॉलरकडे जाणारी मॅच पाहायला मिळेल, बॅटरकडे जाणारी मॅच पाहायला मिळणार आहे. वाशिक यावेळेला वेगवान बॉल टाकलाय. मागील बॉल कमी गतीने, हा बॉल थोडासा जास्त गतीने. हे व्हेरिएशन आहे या अंकित कालकी यांच्याकडे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. आणि आता स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत ज्या खेळाडूने मुळशी तालुक्याचं नाव आणि बावधन या गावाचं नाव भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये नेलं. फलंदाजीचा मुळशी पॅटर्न महेश नानगुडे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पूर्वांचल एक्सप्रेस म्हणजेच अंकित कालकी यांना देखील आपण पाहतोय. भारतीय टेनिस क्रिकेटमधील स्लोवर किंग म्हणून देखील त्यांची ओळख आहे. तर समोर आहेत महेश नानगुडे. हो, शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला आणि पहिलं तर मात्र स्ट्रोक खेळण्याचा इरादा नव्हता, परंतु शेवटच्या क्षणी बॉलचं वळण पाहून त्यांनी ती बॅट घातली आणि तिकडे 1 रन कंप्लीट देखील करताना पाहायला मिळत आहेत. अगदी महत्वाची मॅच, चुरशीचा सामना. क्रिकेट रसिकांच्या देखील काळजाचे ठोके, धगधग 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 असेच होणारी मॅच आहे. नासिर 11 पोलादपूर विरुद्ध अहमद 11 तुडील कोरसई. यावेळेला पुन्हा एक चांगला बॉल. काय बॉल केलाय. हो, जबरदस्त गोलंदाजी. मोजून मापून हा बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिला. वाईड यॉर्कर आणि तिकडनं बॉलला ढकललंय खरं, परंतु या चांगल्या बॉलवर सुद्धा 1 रन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी राहिलाय. धावसंख्या 5 वर गेलेली आहे. थोडासा दबाव दोन्ही बाजूने पाहायला मिळतोय. 54चा करायचा आहे पाठलाग आणि तो करत असताना महेश नानगुडे आणि वाशिक शेख 2 पुणेरी फलंदाज आज आलेत कोकणामध्ये. यावेळेला दिशा दिली आहे या बॉलला, परंतु चांगली फिल्डिंग. अंदाज घेतला त्यांनी या बॉलचा. बॉल टर्न होत होता आणि तिकडे 1च रन मिळेल. थोडंसं मागे होता, महेशने त्याला खेळलं शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने, जिकडे 1 रन मिळणार आहे. आणि धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते, ती म्हणजे आता 6 वर. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 54 करायच्या आहेत. जेवढं सोपं तेवढंच अवघड असं आव्हान. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच
आपण पाहतोय सध्याच्या घडीला. यावेळेला उडवलाय, फटका खेळलाय, बॉल सीमारेषच्या दिशेने, परंतु तिकडे एक रन मिळेल. लगेच थ्रो त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. काय थ्रो केलाय, पवन केने तिकडे होते आणि टाळ्यांचा गजर त्यांच्या थ्रोसाठी देखील झालाय. पहिली ओव्हर संपली आहे आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे बिनबाद 7. प्रशांत काय म्हणाल? नक्कीच याच प्रकारच्या गोलंदाजीसाठी अंकित कलकी नेहमीच चर्चेत असतात. टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. साई चेंडू वेगवेगळ्या रित्या हाताळण्याचं कसब आणि तशाच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पॉवर प्लेचं षटक होतं, 30 यार्डाचं बंडन होतं आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा समोरच्या टीम मधील 2 महत्वपूर्ण आयकॉन समोर असताना इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 7 रन आलेले आहेत. मॅचला ऑन केलेला आहे. अजूनही 4 ओव्हरमध्ये 47 पाहिजेत मॅचला जिंकण्यासाठी आणि बॉलिंगसाठी येताना पाहिलं मिळत आहेत पवन केने. ज्याही खेळाडूने गोरसईचं नाव सर्व दूरपर्यंत नेलेलं आहे आणि त्याचबरोबरीने पवन केने यांच्या नावावर बरेचसे रेकॉर्ड आहेत. त्यातील एक म्हणजे भारतीय टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक कमी, जसं रवींद्र जडेजा 2.5-1 मिनिटातच ओव्हर संपवतो, तसं पवन केने म्हणजे बऱ्यापैकी वेळा सगळ्यात कमी वेळेमध्ये ओव्हर संपवतात. पाहूया, त्यांच्याच दिशेने आपण गेलेलो आहे आणि समोर वाशिक्षक यांना देखील आपण पाहतोय. UV स्पोर्ट्स सुरई कॅप्टन आलेले नाही आहेत, दाखल व्हायचं आहे. कॅप्टननी इकडे संपर्क साधायचा, फक्त टॉस झालाय. यावेळेला लोअर फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत तिकडे, थोडेसे दूर राहिले. 1 रन मात्र तिकडे मिळेल. अलिबागवरून साई पाटील हे देखील उपस्थित राहत आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत असणार आहे. क्रिकेट प्रेमी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. धावसंख्या 8 वर गेलेली आहे. रणनीती दोन्ही बाजूला एक पाहायला मिळते. पहिल्या डावात ती रणनीती संदीप कदम यांनी बनवली, दुसऱ्या डावात तीच रणनीती फरदीन काझी, भावेश पवार हे देखील बनवताना पाहायला मिळत आहेत. आणि कशा प्रकारे या धावा रोखायच्या हा प्रयत्न मात्र त्यांचा या ठिकाणी चाललेला आहे. प्रेक्षक आनंद घेत आहेत या दर्जेदार क्रिकेटचा आणि या शम्स चॅम्पियन्स ट्रॉफीचा. आणि आम्ही देखील गेल्या वर्षी पावसामुळे थोडीशी नाही झाली, परंतु आम्ही वर्षभर वाट पाहिली की शम्स ट्रॉफी कधी येणार आहे. परंतु आता पुढल्या वर्षीची वेळ तर बाई आम्हाला आत्ताच लागलेले आहेत की ही स्पर्धा पुढल्या वर्षी कधी येईल आणि पुढल्या वर्षी किती प्राइज असेल, पुढल्या वर्षी ट्रॉफी कशी असेल, कारण दरवर्षी काहीतरी स्पेशल असतं या स्पर्धेमध्ये. यस, अगदी दरवर्षी बेस्ट. यावेळेला अट्टो लावलाय बॉल, महेश नानगुडे, फलंदाजीचा मुळशी पॅटर्न येतोय, सिक्सर. यस, धन्यवाद. मुळशीचा सुपरस्टार आज येऊन दाखल झालाय तेलंगे नगरीमध्ये आणि नक्कीच आपल्या बॅटिंगची छाप सोडतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजीचा मुळशी पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडे यांना आपण पाहतोय. ज्या फलंदाजाच्या नावाची देखील चर्चा सध्याच्या घडीला होते, ज्या फलंदाजीची फलंदाजी पाहण्याजोगती आहे सध्याच्या घडीला, तोच फलंदाज फलंदाजी करतोय. लहान वयात चर्चेत आलाय हा सुद्धा खेळाडू. दोन्ही बाजूला वलयांकित नावं आहेत आणि म्हणून तर या मॅचचं महत्व काहीतरी वेगळंच आहे. रिवर्स अल्टी पल्टी स्ट्रोक खेळलाय महेश नानगुडे यांनी. 6 सिक्सर. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आहे. तसेच सिद्धेश शेट्टी यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार असेल. चांगली मॅच चालली आहे मैदानात. ओहो, हा बॉल कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला, याचाच उल्लेख आम्ही करत होतो. ही मॅच चांगली होणार आहे, ही मॅच कट टू कट आहे. पोलादपूर सुद्धा जबरदस्त आहे आणि गोरसई सुद्धा लाजवाब आहे. स्कोर जर पाहिलं तर सध्या झालाय तो 20 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. पवन केने समोर जर पाहिलं तर महेश नानगुडे. यावेळेला दिशा दिली आहे, कव्हर्सला मारलाय बॉल, कव्हर्सला मारलाय आणि पाठवलाय सुद्धा सीमा रेषा पार. धन्यवाद. या बॅटिंगला आपण क्वालिटी म्हणू शकतो.
येस क्वालिटी म्हणू शकतो. ही क्वालिटी बॅटिंग महेश नानगुडे यांची. कमबॅक करावं लागतील बॉलरला. यावेळेला पुढे सरसावत, आता तर आणखी भयानक मारलाय महेश नानगुडे. मुळशी पॅटर्न तेलंगे गावामध्ये सिक्सर. महेश नानगुडे काय कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना मुळशीचा बकासूर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आता प्रत्येक चेंडूला सीमारेषा दाखवली जाते. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 30. काय बॅटिंग केली आहे महेश नानगुडेने. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. परंतु ही मॅच संपलेली नाहीये. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये पाहिजे 24 पाहिजेत. एक चांगली ओव्हर टीमला मॅच मध्ये घेऊन येऊ शकते. चांगले काही डॉट बॉल, काही विकेट मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात. गोरसई हार मानणाऱ्यांपैकी टीम नाहीये, फायटर आहेत. आणि आता बॉलिंगसाठी अंकित कलकी. पुन्हा एकदा उत्तर प्रदेश राज्यातील हा गोलंदाज दाखल झालाय तेलंगे या गावामध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. महेशने काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. परंतु 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि 24 करायचे आहेत. 18 बॉल 24. प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो या जगामध्ये. आणि आज काय माहोल आणि काय मॅच पाहायला मिळते. मेहर 11 टेम्पलाकडून महेश नानगुडे यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलाय. यावेळेला फटका या ठिकाणी खेळला जातोय. या दोघांनी मॅच संपवली तर मेहर 11 टेम्पला यांच्याकडून 2000 रुपयाचा पुरस्कार असेल. एक बॉल अगदी महत्वपूर्ण असणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. 23 धावांची आवश्यकता. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. यानंतर जर पाहिलं तर भावेश हे सुद्धा गोलंदाजीसाठी एक प्रमुख ऑप्शन आहे. परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हाही प्लस पॉइंट या ठिकाणी पाहायला मिळतोय. महत्वाचा सामना पोलादपूर विरुद्ध गोरसई. अख्ख्या महाराष्ट्राच्या नजरा लागल्या सध्या. यावेळेला फटका खेळलाय परंतु पाहूयात किती लांबवर जाईल. हो हो महेश नानगुडे मुळशी पॅटर्न. जबरदस्त स्ट्रोक सिक्सर. छोटा पॅकेट बडा धमाका. स्मॉल साइज डायनामाइट. मैदानाच्या आतमध्ये आगोगणारी फलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक महेश नानगुडे. ओ हो या वेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न आणि तिकडेच फसले आणि रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नामध्ये स्टंपच्या समोर सापडले. LBW पंचांचा निर्णय आणि बॅटिंग टीमने केलंय चॅलेंज. काही कमालीचा बॉल पाहायला मिळाला. इथे अपील केली गेली. अपील उचलून देखील धरण्यात आली आहे. परंतु तिसऱ्या पंचांची इथे मागणी करण्यात आली आहे. एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला पोलादपूर त्यांच्या विपक्षामध्ये तुडील अर्थात गोरसई बचा संपूर्ण संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. टार्गेट छोटा आहे परंतु हे टार्गेट जर तुम्हाला रोखायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून कमबॅक करावा लागेल. शम्स चॅम्पियन ट्रॉफी 2026चा थरार तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतोय. स्पर्धेची आजची ही दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या चारही बाजूला पाहायला मिळते. मान्यवरांनी देखील आज पाहिलं तर खूप सारी गर्दी केली आहे. मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांची देखील गर्दी पाहायला मिळते आणि याचं संपूर्ण श्रेय जात आहे सुफियानभाई जटाम, सलमानभाई जटाम आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. पडद्यासमोरचे हिरो सुफियानभाई जटाम आणि सलमानभाई खेळाडू बाद आहेत. येस बाद होताना पाहिला मिळतील महेश नानगुडे. महत्वाची विकेट मोक्याच्या क्षणी. परंतु तेलंगेकर महाडकर या महेश नानगुडे यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये.
यस, यानंतर आणखी 4 मॅच आहेत. महेश बाद झाला परंतु त्यांचं काम त्यांनी केलं. 4 षटकार आणि 1 चौकार त्यांच्या माध्यमातून आला. आपल्या टीमसाठी प्रभावित करणारी कामगिरी त्यांनी केली. 30 धावा महेश नांदगुडे यांनी बनवल्या आणि आता जर पाहिलं तर धावसंख्या सध्या झालेली आहे ती 37. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे ती 17. 15 बॉलमध्ये 17 पाहिजेत. प्रशांतजी, मॅच संपलेली नाहीये. काही डॉट बॉल आले. पुन्हा एकदा गोरसई सुद्धा मॅच मध्ये येईल आणि ही ओळख आहे अंकित यांची आणि त्याच्यामुळे प्रयत्न तर करावे लागणार आहेत. एक जबरदस्त सामना सध्याच्या घडीला आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. यानंतर सुद्धा मजा येणार आहे कारण अलिबागचा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. विविध टीम मात्र या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. विविध आयकॉन मात्र इकडे दाखल झालेले आहेत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. प्रेक्षकांनी सुद्धा इरादा केलाय आज काही शेवटची मॅच पाहिल्याशिवाय जायचंच नाही कारण आज दर्जेदार खेळाडू आज सुद्धा इकडे आलेले आहेत. अंकित, कमी गतीचा बॉल, त्याला समोर ढकलण्याचा प्रयत्न, तिकडे येतोय डॉट बॉल. समीकरण मात्र बदललंय आणि आणखीन एक डॉट बॉल इकडे येताना पाहायला मिळतोय. समीकरण म्हणजे आता 14 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 17 पाहिजेत. क्षणाक्षणाला रंग बदलणारं हे क्रिकेट, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारं हे क्रिकेट तेलंगे या गावामध्ये. या वेळेला फटका चांगला खेळलाय. वा 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 वा, पोलादपूरचा पोलाड मैदानाच्या आतमध्ये आणि कव्हर्सला मारलाय. खण 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 खणीत 4. पोलादपूर तालुक्यातील एक महत्वाचा खेळाडू कल्पेश मोहिते, पोलादपूरचा कैरन पोलाड, त्याच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अंकित, हो हो हो, आता गती परिवर्तन, पाठीमागे टाकला, थोडासा वळवला, यष्टीरक्षकांकडे आता धाडला. 12 बॉलमध्ये 13 करायचेत कारण पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर पोलादपूरच्या टीमची म्हणजेच नासिर 11 पोलादपूरची धावसंख्या झाली आहे 41 धावा. धाव फलकावर टीम पोलादपूर, परंतु 12-13 पाहिजेत. 12 मध्ये 13 पाहिजेत आणि क्रिकेटचा खेळ प्रशांतजी शेवटच्या क्षणापर्यंत रंगताना पाहायला मिळतो. 1 ओव्हर सुद्धा काफी असते मॅच मध्ये येण्यासाठी कारण अजिंक्य ज्या पद्धतीने आर्यन पवारने ओव्हर केली होती ती 1च रनची केली होती. त्याच्यामुळे इकडे काय होणार आणि त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. आणि आता बॉलिंगसाठी बॅटिंग असू देत बॉलिंग असू देत या टीमचा संकट मोचक हो वेळ झाली होती त्यांच्या येण्याची. बॉलिंगसाठी भावेश पवार यांच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. आता नक्कीच 12 मध्ये 13 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि पाहिलं गेलं तर अहमद 11 तुडील गोरसई संघाचा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू बॉलिंगसाठी मैदानामध्ये सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. द प्राइड ऑफ भिवंडी भावेश पवार गोलंदाजीसाठी आलाय. 12 बॉलमध्ये 13ची आवश्यकता. पोलादपूरला विजय जवळ दिसतोय परंतु गोरसईने तो काही दिलेला नाहीये. त्याच्यामुळे काही होऊ शकतं या मॅच मध्ये. उगाचाच एखाद्या टीमचं नाव होत नाही, त्याच्या मागे त्यांची मेहनत आहे आणि मेहनत प्रत्येकालाच करावी लागते. कुणालाच या जगात काही सहजासहजी मिळत नाही. मेहनतीशिवाय असा एक सिंगल माणूस नाही ज्याने मेहनत केली नाही आणि पुढे गेला नाही. मेहनतच आहे आणि त्याच्यामुळे क्रिकेटचं मैदान असू देत किंवा कोणतंही क्षेत्र असू देत मेहनतीला पर्याय नाही आहे. आता मेहनत करायला लागेल, दोघांनाही ती मेहनत करावी लागणार आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. इकडे 12 बॉलमध्ये 13 करायचे आहेत अजूनही. एका बाजूला पोलादपूर, एका बाजूला जर पाहिलं तर टीम पाहायला मिळते ती म्हणजे तुडील गोरसई. भावेश, पहिलाच बॉल LBW च्या स्वरूपात भावेश आले आणि आल्या आल्या विकेट घेऊन गेले. विकेट बघा 12 चेंडूंमध्ये 13 धावा रोखायच्या होत्या. एक महत्वाचा खेळाडू गोलंदाजीसाठी आला ज्या विकेटच्या शोधामध्ये तुडील हा संघ होता आणि पहिल्या चेंडूवरती वासिक शेख याला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. अजिंक्य पवार मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 11 बॉलमध्ये 13 का आणखी एखादी मॅच टाय पाहायला मिळेल का? काय भरोसा आहे. दोन्ही टीम जबरदस्त आहेत आणि एका बाजूला पाहायला मिळतात अजिंक्य पवार मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आता पवार वर्सेस पवार मजा येणार आहे. पवार इकडे पवार तिकडे आणि दोन्ही बाजूला पवार असल्यानंतर
आणि महाराष्ट्राला पवार पॉवर काय आहे माहिती आहे आणि सध्या मैदानात पवार पॉवर आपल्याला पाहिजे आहे. पाहूया काय होईल, कारण एका बाजूला भावेश पवार, एका बाजूला अजिंक्य पवार, ही जोडी एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळते. 11 बॉलमध्ये 13 अजूनही करायच्या आहेत. प्रेक्षकांची उत्कंठा लागलेली ही महत्वाची मॅच. चारी बाजूला नजर टाकलं तर प्रेक्षक आणि प्रेक्षक. गाव तेलंगे गावामधील स्पर्धा यावेळेला आल्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला फेकून दिलंय. एफर्ट चांगले मात्र या ठिकाणी पाहायला मिळाले. एफर्ट सीमारेच्या दिशेने. यस, इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. प्रशांत, मजा येते मॅचमध्ये. मॅच बनू लागलेली आहे, काय म्हणाल? क्षणाक्षणाला रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ पाहायला गेलं तर नाण्याच्या 2 बाजू असतात आणि प्रत्येक चेंडूवरती हा सामना दोन्ही टीमच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. शम्स चॅम्पियन ट्रॉफीचा हा 4थं पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. जसजसं हे पर्व पुढे जात आहे तसतसं आपल्याला पाहायला गेलं तर या स्पर्धेचा उच्चांक आणि स्पर्धेचा दर्जा हा उंचवताना पाहायला मिळतो. ही प्रेक्षकांची गर्दीच सांगून जाते. काय कमालीची स्पर्धा आणि काय कमालीची ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत आहे. अगदी महत्वाची मॅच, महत्वाचा क्षण. काय अजिंक्यचा बॅट स्विंग पाहायला मिळाला. जबरदस्त बॅट फिरवली होती तिकडे. प्रेक्षकांना उत्कंठ लागली आहे. माझ्या मते ही मॅच बराच वेळ चालली आहे, परंतु प्रेक्षकांना तरी देखील असं वाटत असेल चालू दे, हरकत नाही, चांगलं क्रिकेट तर आम्हाला पाहायला मिळत आहे. अगदी माझ्या मते 1.5 तास झालाय मॅच चालली आहे. प्रशांतजी, शम्स चॅम्पियन्स ट्रॉफी नक्कीच चर्चा चालू आहे या स्पर्धेची जगभर. रिप्ले मध्ये ते आपण मुख्य स्क्रीनवर पाहू काय आहे ते. पंचांनी मात्र हा बॉल अडवलाय, इकडे कळवलेला आहे आणि ते कशा प्रकारे अडवला गेलाय ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. यस, एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळते. एका बाजूला अजिंक्य, एका बाजूला जर पाहिलं तर कल्पेश, पोलादपूरचे 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला गोरसे आणि भारतीय टेनिस क्रिकेटमधील टॉप ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू भावेश पवार आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी आता बॉलिंगला आलेत. पहिले 2 बॉल मात्र चांगले पाहायला मिळालेत. खरे पाहूयात काय होणार. 12 पाहिजे 10 बॉल मध्ये अजूनही. ओहो, काय मारलाय पोलादपूरचा पोलाड सारखाच मारलाय. लांब 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 षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक मारलाय कल्पेश यांनी. नक्कीच कल्पेश मोहिते म्हटलं की पोलादपूरचा ब्रँड, पोलादपूरचा कायरन पोलाड या नावानं प्रसिद्ध आहेत आणि पोलादपूरचा ब्रँड दाखवणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी पहा, अजूनही मॅच संपलेली नाहीये. धावसंख्या जर पाहिली तर आता गेली आहे ती 48, म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 6 पाहिजे. 9 बॉल बाकी आहेत आणि भावेश काही मॅच सोडणारे खेळाडू नाही आहेत, फायटर आहेत. फरदीन देखील थोड्याशा रणनीत्या बनवत आहेत. याही परिस्थितीत आपल्याला मॅचला यायचं यासाठीची रणनीती पाहायला मिळते. क्रिकेटचा अद्भुत खेळ, दोन्ही टीम बलाढ्य. अहमद 11 गोरसई जबरदस्त टीम आणि नासिर 11 पोलादपूर. या वेळेला बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. वेग थोडासा जास्त होता या वेळेला आणि अंपायर आमच्याकडे वळतात, व्हाईट बॉल कळवतात. +1 देखील तिकडे येताना पाहायला मिळेल. 2 ने
धावसंख्या पुढे जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50 धावा धावफलकावर. नासिर 11 पोलादपूरच्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. प्रशांत, काय म्हणाल? नक्कीच एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजूनही सामना जिंकण्यासाठी पाहिलं गेलं तर 4 धावांची आवश्यकता आहे आणि इथून देखील मॅच टर्न होऊ शकते. हो, क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय. फरदीन यांनी चालाकी दाखवली आहे तिकडे, परंतु पाहूयात. आणि खेळाडू बाद आहेत. आणखीन एक विकेट आली आहे. आशेचं किरण क्रिकेटच्या खेळात कधी दिसेल याला नेम नाही. नक्कीच क्रिकेटचा खेळ आहे. 1 चेंडूमध्ये 6 धावा होताना आपण पाहिल्यात. 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील डिफेंड झाले. 6 मध्ये 36 देखील झाल्यात. आणि एक सामना तर असा पाहिलाय जिथे अफजल 11 महाड संघाचा बाबी ज्यानं 1 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा बनवल्या होत्या. तर अनप्रेडिक्टेबल असणारा हा खेळ आणि ही विकेट मॅच मध्ये नक्कीच ट्विस्ट निर्माण करणारी राहिली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये पोलादपूर तालुक्याचा मान सन्मान आणि स्वाभिमान असणारा खेळाडू नोकरी सम्राट संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच नेहमी चर्चा होत असते संदीप कदम यांची. अनेक गरजू लोकांना त्यांनी नोकरी धंद्यावरती लावलं. संदीप कदम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रत्येकाला मैदानात जाऊन सिद्ध करायचं आहे. नो डाऊट खूप चांगले प्लेयर आहेत, बरीच वर्ष चांगले क्रिकेट खेळतायत. आज मात्र आपल्या बॅटिंग इकडे त्यांना करावी लागणार आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 4 पाहिजे, 7 बॉल बाकी आहेत. 8 बॉल बाकी आहेत. येस, 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मॅचला जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ, दबाव मात्र थोडासा वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी फिल्डिंग टीमचा देखील असणार आहे. यावेळेला आल्या पहिलाच बॉल लॉफ केलाय. तिकडे आहेत फिल्डर आणि पहिल्याच बॉलवर विकेट येताना पाहायला मिळत आहेत. मॅच नाही संपली आहे. 7 बॉल मध्ये पाहिजेत आता 4. बघा मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण झाली आहे. बॅक टू बॅक विकेट इथे प्राप्त केल्या जात आहेत. सामना नक्कीच दोन्ही बाजूने समान आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण तुडील गुरसैया संघ मात्र सामना सोडण्यास तयार नाहीये. या ओव्हरमध्ये 3 विकेट आल्यात, हे विसरून चालणार नाही. याचाच उल्लेख आम्ही करत होतो. भावेश पवार आहेत महत्वाचं, मात्र त्यांच्या माध्यमातून षटक येताना पाहायला मिळालंय. सामना अजूनही संपलेला नाहीये. 7 मध्ये 4 करायचे आहेत. 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य पवार आणि आता आर्यन पवार आणि बॉलिंगला भावेश पवार. पवार. चला, खूप वेळ झाला या मॅचला. दोन्ही टीम याची नोंद आपण घ्यायची आहे. शेवटच्या षटकात मात्र मॅच जाणार का याचीच उत्कंठा पाहायला मिळत आहे. 7 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता आहे. पोलादपूर विजय जवळ दिसतोय, फक्त गोरसईने अजून तो मिळू दिलेला नाहीये. हेच इकडे पाहायला मिळत आहे. आर्यन यावेळेला फटका खेळलाय, परंतु हा फटका फसलाय. हो, परंतु कॅचही सुटली आहे. क्रिकेटच्या खेळात असं होऊ शकतं का? होऊ शकतं आणि एक सोपा झेल तिकडे सुटताना पाहायला मिळतोय. मित्र हो, हा क्रिकेटचा खेळ आहे आणि म्हणून तर आपण म्हणतो यामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. तेच इकडे होताना पाहायला मिळत आहे. सोपा झेल होता तो मात्र इकडे सुटलाय आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेली आहे, जशी मागील मॅच सुद्धा होती. आज काय ठरवलंय काय? सगळ्याच मॅच क्लोज होत आहेत की काय? 6 बॉल मध्ये 4 पाहिजेत. 6 चेंडू 4 धाव संख्येची आवश्यकता. एका बाजूला पोलादपूर, त्यांच्या विपक्षामध्ये तुडील. 6 चेंडू 4 धावा, 4 धावा 6 चेंडू. सामना आवडला असेल तर एकदा दोन्ही टीम साठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. एखादी स्पर्धा यशस्वी केव्हा होते माहितीये? मॅच चांगली झाल्यानंतर, चांगले खेळाडू आल्यानंतर, प्रेक्षक आल्यानंतर आणि चांगल्या मॅच जर अशा चुरशीच्या झाल्या तर ती स्पर्धा यशस्वी होते. आणि शम्स ट्रॉफी तेलंगा मात्र यशस्वी होते कारण मॅच जबरदस्त चालल्यात. कट टू कट मॅच. हार कुणालाच मंजूर नाहीये. प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करतोय. 6 बॉल मध्ये पाहिजे 4.
आणि जर का 3 झाल्या सुपर ओव्हर होऊ शकते. पाहूया काय होईल. 4 काही तेवढ्याही मोठ्या नाही आहेत. प्रयत्न मात्र पोलादपूरचा संघ करणार आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिलं मिळत आहेत आर्यन, एका बाजूला पाहिलं मिळत आहेत आर्यन पवार, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं मिळत आहेत कल्पेश मोहिते, जे एक षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने खेळत आहेत. शेवटच्या ओव्हरसाठी पाहूया कोणाला बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय. कपिल केने हे देखील एक महत्त्वाचं नाव आहे या टीमसाठी. या टीमच्या विजयामध्ये प्रत्येक खेळाडूचा एक मोलाचा वाटा राहिला आहे आणि म्हणूनच या गावाच्या या टीमचं नाव मात्र सातत्याने अग्र क्रमांकावर देखील पाहायला मिळतो. सध्या चर्चेत पोलादपूर आहे. 6 मध्ये 4 पाहिजेत. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच बघता बघता गेली सुद्धा. प्रेक्षकांना आनंद देणारा हा सामना. प्रेक्षक याच आशेने आले होते, एक चांगलं क्रिकेट त्यांना पाहायचं होतं. 9 बॉलला 4 पाहिजे होते, आता 6 बॉलला 4 पाहिजेत. यस, क्रिकेट काय काय रंग दाखवणार आहे या मॅच मध्ये तेच आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा कपिल केने मात्र दाखल होत आहेत समोर. कल्पेश सारखा एक जबरदस्त बॅटर. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, येतोय डॉट. माझ्या मते एक डॉट बॉल प्रेक्षकांना टाळ्या वाजवायला लावेल, कारण अजूनही 5 बॉल बाकी आहेत आणि 4 ची आवश्यकता आहे. एखादा चांगला फटका मॅचचं गणित बदलू शकतो, परंतु एक रन सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. कपिल समोर, कल्पेश यावेळेला बॅकफुटला गेले. फटका चांगला खेळलाय पॉइंटच्या दिशेने, सीमारेषच्या दिशेने प्लेयर आहेत खरे, परंतु 1 रन तिकडे मिळणार आहे. आता बॉल बाकी आहेत ते 4 आणि रन करायचे आहेत त्या अजूनही मॅचला जिंकण्यासाठी. 3 करायचे आहेत. 4 बॉल 3. धगधग धगधग धगधग. एका बाजूला नासिर 11, एका बाजूला अहमद 11, एका बाजूला गोरसई, एका बाजूला पोलादपूर. कोण जिंकणार, गोरसई की पोलादपूर, पोलादपूर की गोरसई? आणि हे सगळं घमासान इकडे पाहायला मिळत आहे. थरार क्रिकेटचा रंगलेला आहे तेलंगे या गावामध्ये. क्रिकेट 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 वेड लावलंय या खेळाने, आणि सध्या या मॅचनेही वेड लावलंय आणि या स्पर्धेनेही वेड लावलंय आपल्याला. तेच आपण सध्या पाहतोय. हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. आता बॉल बाकी आहेत ते 3 आणि रन करायचे आहेत ते 3च करायचे आहेत. प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, आणि टाळ्यांच्या जोडीला शिट्या झाल्या तरी चालतील. एक महत्वाची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. सुपर डुपर हिट मॅच. 3 बॉल 3. पोलादपूर जिगरबाज टीम आहे, गोरसई सुद्धा दर्जेदार टीम आहे, आणि असा सामना रंगलाय आज तेलंगेमध्ये. सुपर डुपर हिट मुकाबला. कपिल केने, ओहो फटका तर खेळलाय, पाहूया किती लांब जाईल. आर रार 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 खतरनाक. पोलादपूरच्या